मुंबई शहरातल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतल्या गर्दीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये वाहतूक कोंडी कर लागू करण्याची आता मागणी नवनियुक्त भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलेली आहे। हा कर आगामी महापालिकेच्या अर्थसंकल्पात लागू करावा असंही नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। लंडन आणि सिंगापूरच्या धर्तीवर या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात यावी असं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। उच्च वाहतूक असलेल्या भागामध्ये एकट्या प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनांवर कर आकारावा, शहरातली वाहतूक कोंडी असलेला भाग ओळखून त्या ठिकाणी हा कर लागू करण्याबाबत चर्चा करून गर्दीच्या भागामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारावं अशी ही मागणी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणे यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये केलेली आहे। तर हा वाहतूक कोंडी कर म्हणजे नेमका काय आहे एकदा आपण पाहूया। तर वर्दळीच्या परिसरामध्ये केवळ एकाच प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनावर हा कर लागेल। सर्वाधिक वाहतूक कोंडीचे भाग निश्चित करून त्या ठिकाणी हा कर लागू केला जाईल। गर्दीच्या वेळी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत प्रति प्रवेश 50 ते 100 रुपये इतका हा कर। तर हा कर अनावश्यक वाहन वापराला आळा घालून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे। हा कर मुंबईतल्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करण्याची अपेक्षा आहे। लंडन, सिंगापूरच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये या कर पद्धतीचा वापर होतो। आगामी अर्थसंकल्पात कर योजना जाहीर करून पायलट प्रकल्प म्हणून राबवता येईल अशी मागणी केली आहे। या उपक्रमातून दरवर्षी 200 ते 300 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांवर वाहतूक कोंडीचा नवीन कर लागू होऊ शकतो। तर या करातून मिळणारा महसूल शहरातल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरावा। तर मकरंद नार्वेकरांनी या मागणीचं आता पत्र लिहिलेलं आहे आणि हा वाहतूक कोंडी कर काय आहे ते आपण पाहिलं। यावरून आता आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय आणि त्यांनी काय ट्विट केले आपण पाहूया। आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि ते म्हणतात, मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्या आधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर कुलाबा इथले भाजप नगरसेवक यांनी मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र महापालिकेला लिहिलेलं आहे। मुंबईचं काहीही भलं न करता मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती आहे। मुंबई देशाच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक भर घालत असून सुद्धा भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळामध्ये देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काहीच ठोस तरतूद करण्यात आलेली नाही। उद्योग आणि रोजगार मात्र सातत्यानं मुंबईतून बाहेर नेण्यात आले। गेल्या 4 वर्षात भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि यासारखे अनेक घोटाळे खुलेआम केले गेले। आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, आणि तरी देखील हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याच कष्टकरी मुंबईकरांकडून अजून पैसे उकळण्याची मागणी करण्याचं धाडस करतो। भाजप मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते? भाजपच्या कंत्राटदारांनी मुंबईतल्या रस्त्यांची दुरवस्था करून जे आपले घामाचे पैसे उधळले आहेत त्यासाठी मुंबईकरांना भाजप कर परतावा करणार का? भाजपनं खासगी बस कंपन्यांना फायदा होण्यासाठी बेस्ट बसेसमध्ये जी कपात केली त्यासाठी भाजप कर परतावा करणार का? भयंकर AQI श्वासोश्वासादरम्यान आपल्या शरीरामध्ये जाणाऱ्या प्रत्येक SPM कडांसाठी भाजप कर परतावा करणार का? मकरंद नार्वेकर यांच्या मुंबई लुटणाऱ्या या प्रस्तावाशी भाजप सहमत आहे का? आदित्य ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे सवाल मुंबईकरांसाठी हे उपस्थित केलेले आहेत।